बदलापूर शहरात जगातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या दयनीय अवस्था दिसून येत असल्याची चर्चा सुरू आहे. आधी तर उमेदवारी जाहीर करण्यात खूप उशीर झाला. त्यानंतर मूळ भाजपच्या उमेदवारांना खोटे एबी फॉर्म देऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. आता तर एक नवीनच घटना उघडकीस आली. जिल्ह्यातील एका मोठ्या भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर शहरातील एका शिवसेना उमेदवारास बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजपच्याच नेत्यांनी जे निवडणूक सूत्रे हाताळत आहेत त्यांनी आपल्या भाजपच्या महिला उमेदवारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या दोन प्रमुख नेत्यांनी आपल्याच अधिकृत महिला उमेदवाराला सांगितले, तुमची उमेदवारी मागे घ्या, कारण आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणायचे आहे. त्या महिला उमेदवाराने विचारले, ते तर आपल्या विरोधात सगळीकडे प्रचार करत आहेत. आपल्याला सत्तेत येऊ नये यासाठी संपूर्ण शहरात मोर्चे बांधणी करून निवडणूक लढवत आहेत. त्यावर या भाजपच्या दोन निवडणूक सूत्रधाऱ्यांनी सांगितले की शिंदे शिवसेना उमेदवार बिनविरोध निवडून आल्यावर आपल्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी सेटिंग करणार असे आश्वासन दिले आहे. यावर त्या भाजपच्या महिला नगरसेवक उमेदवारांनी नकार देऊन त्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराने शब्द फिरवला, तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत? शिंदे शिवसेना उमेदवाराने जाहीर आश्वासन दिले, तर मी माघार घेईन असे स्पष्ट केले. त्यावर ते आमचे आम्ही बघून घेऊ, तू माघार घे असे सांगून भाजपच्या नेत्यांनी तिला दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावर ती भाजपची महिला उमेदवार माघार घेण्यास लागू नये म्हणून घरदार सोडून पळून गेली आणि नॉट रिचेबल झाली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची गोची झाली. पराभव समोर दिसत असल्याने भाजपच्या सूत्रधारांनी असले चुकीच्या मार्गाने जाणे कितपत योग्य आहे असा प्रश्न प्रभागात विचारला जात आहे. त्यात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची प्रत्येक प्रभागात स्वतःची यंत्रणा आणि मतदार आहेत. कोणी शिंदे सेनेचा उमेदवार सांगेल आणि मतदार भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करतील, हे कितपत शक्य आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात भाजपच्या मतदारांना मोठा धक्का बसला असून तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत देवभाऊ बदलापूर शहरात सभेला येतील तेव्हा त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचे संघ सूत्रांनी सांगितले. तुम्हीच सांगा, कुठे झाले असेल हे?